तब्बल 400 किलो गुलाबाची फुले, 100 किलो रांगोळी तसेच 50 किलो रंगाने पायघड्या सजल्या। संत श्री गजानन महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी गुरुवारी सहकार महर्षी गणपतराव साठे फाउंडेशनतर्फे लष्करमधील जगदंबा चौकापासून उपलब्ध मंगल कार्यालयापर्यंत रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या अंतरण्यात आल्या होत्या। रांगोळ्यांच्या पायघड्या अंतरण्याच्या उपक्रमाचे यंदाचे 4थे वर्ष आहे। शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला। आषाढी एकादशी निमित्त शेगावहून पंढरपूरकडे निघालेली संत श्री गजानन महाराजांची पालखी गुरुवारी सकाळी कुचन प्रशालेतून उपलब्ध मंगल कार्यालयाकडे मार्गस्थ झाली। या प्रसंगी लष्कर येथील जगदंबा चौकापासून उपलब्ध मंगल कार्यालयापर्यंत सहकार महर्षी गणपतराव साठे फाउंडेशनतर्फे फुलांच्या आणि रांगोळीच्या नयनरम्य पायघड्या अंतरण्यात आल्या होत्या। गुरुवारी पहाटे 5 वाजल्यापासून सहकार महर्षी गणपतराव साठे फाउंडेशनच्या महिला कार्यकर्त्यांनी रांगोळीच्या पायघड्या अंतरण्याची तयारी सुरू केली होती। विविध नक्षीकामाची आखणी करून त्यावर पायघड्या अंतरण्यात आल्या। यात सहकार महर्षी गणपतराव साठे फाउंडेशनच्या तरुणांचाही सहभाग मोठ्या प्रमाणावर होता। संत श्री गजानन महाराजांची पालखी जगदंबा चौकात येताच गणगण गणात बोतेच्या गजरात भाविकांनी पालखी मार्गावर स्वागत केले। यावेळी फाउंडेशनकडून पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली, तसेच उपस्थित हजारो भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी युवा सेना जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे, दीपक पाटील, अभिजित काळे, विशाल कल्याणी, किरण पाटील, भैया माने, गणेश तूपडोळे, आशिष परदेशी, अल्फरान आबादी राजे, गजानन थोरात, स्वप्नील कांबळे, गजानन कदम आदी उपस्थित होते।